नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर बघा, अक्षरशः न्यायालयाला वैतागलेलं आहे की तुम्ही नेमकं पोलीस भरती कधी घेणार आहात यासाठी अक्षरशः न्यायालय वैतागलेलं आहे। न्यायालय आपण तर पाठपुरावा करतोच आहोत। विद्यार्थी दशेत आपण ह्या नवीन पोलीस भरतीबाबत आपण या पोलीस भरतीचा तर पाठपुरावा करतच आहोत, परंतु न्यायालय सुद्धा यांना सारखं पाठपुरावा करून वैतागलेलं आहे मित्रांनो। कारण बघा, ज्यावेळेस अक्षरशः न्यायालय हे एक वर्ष झालं हे नवीन पोलीस भरतीसाठी सारखं सरकारला सांगत आहे की बाबा जी काही व्यवस्था असते, जी काही एखादी दंगली म्हणा किंवा जे काही प्रमाण असतं हे आपण विचार करत नाही, परंतु मित्रांनो हे न्यायालय वेळोवेळी हे आपलं जे काही राज्य आहे ते व्यवस्थितरित्या कसं राहील, जे काही आपले उच्च न्यायालय आहे ते विचार करत असतात की आपलं हे जे काही राज्य आहे हे राज्य नेमकं कसं राहील आणि कसं याची जी काही कायदा सुव्यवस्था आहे ते कशी अबाधित राहील, कशी व्यवस्थित राहील। परंतु न्यायालय सुद्धा यांना थकलेलं आहे। वर्ष झालं की सारखं पाठपुरावा करत आहे आणि मुलं सुद्धा थकलेले आहेत की बाबा नवीन पोलीस भरती काढा, आमचं वय वाढत आहे, आमचं दिवसांदिवस प्रत्येक दिवशी प्रत्येक मुलाचं एक दिवसाने हे वय पोलीस भरतीचं वय संपत आहे मित्रांनो। त्यामुळे मुलं सुद्धा ह्या सरकारला वैतागलेले आहेत। परंतु देवेंद्र फडणवीस मात्र जे काही सांगत आहेत की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती 40,000 काढली, 30,000 काढली, 18,000चा टप्पा पूर्ण केला, 10,000चा पूर्ण केला। मित्रांनो हे त्यांचं कर्तव्यच आहे की जे काही पोलीस भरती ते काढत आहेत त्यांचं कर्तव्यच आहे की ही पोलीस भरती वर्षानुवर्ष काढणे गरजेचं आहे। कारण बघा मित्रांनो, सध्या आपले जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस आहे ते 1,95,000 पोलीस आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये। मी तुम्हाला SRP सहित सांगत आहे, जेल पोलीस सहित सांगत आहे की टोटल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस आहे तुम्ही 2 लाख सुद्धा म्हणू शकता असं हे पोलीस आहे। आणि जे काही आपल्या महाराष्ट्रात पोलीस आहे ते 1 लाख लोकसंख्येमागे 136 पोलीस आहे मित्रांनो। आणि जी काही आवश्यकता आहे ती 1,86,000 पोलिसाची, 1 लाख लोकसंख्येमागे 186 पोलीस असण्याची आवश्यकता आहे। परंतु यांच्यामध्ये जी तफावत आहे 136 आणि 186 मध्ये, तर टोटल 50 पोलिसांची आवश्यकता म्हणजे तफावत आहे 1 लाख लोकसंख्येमागे। म्हणजे बघा 1 लाख आता सध्या 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 136 पोलीस आहे आणि आपल्याला आवश्यकता जी आहे ती 186 1 लाखामागे, आणि जी तफावत आहे ती 50 ची आहे। तर जे काही युनायटेड स्टेट आहेत म्हणजेच बाकीचे काही स्टेट आहेत त्याचं प्रमाण आपण बघितलं तर त्याचं प्रमाण हे बाकी इतर देशामध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 222 पोलीस आहेत मित्रांनो। परंतु आपल्या जर देशामध्ये बघितलं आणि आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर याची तफावत जी आहे ती अत्यंत खराब आहे। कारण जे काही आता यांनी कारण सांगितलेलं आहे की आम्ही पोलीस भरती नेमकं का काढत नाही, तर याचे जे काही त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाला, अक्षरशः तुम्ही सुद्धा असाल मित्रांनो, तो मी मुद्दा लास्ट व्हिडिओच्या लास्टला मांडणारच आहे की नेमकं पोलीस भरती का त्यांनी काढली नाही आणि त्यांच्याकडे न काढण्याचं कारण काय त्यांनी हे उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे। त्या अगोदर आपण नेमकं जे काही आपलं नागपूर खंडपीठाचं जे काही सध्या सारखं जी काही बातमी येत आहे त्याविषयी आपण सध्या चर्चा करणार आहोत। बघा, नेमकं जे काही नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कायदा जो काही आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाला म्हणजेच पोलीस दलात मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असेल तर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न मिटेल, असं सध्या नागपूर जे काही खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचं ते म्हणत आहे। शहराचा वेगाने विस्तार होत असताना पोलीस विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागील वर्षी नवीन पदभरती करण्याबाबत गृह विभागाला वारंवार आदेश दिले, मात्र गृह विभागाने अद्याप यावर कारवाई केली नाही। उच्च न्यायालयाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत गृह विभागाचे जे काही उपसचिव अरविंद शेटे यांना अवमानाची नोटीस बजावली आहे। शहराचा वेगाने विस्तार होत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते। सोबतच शहरांच्या सीमेलगत असलेल्या नागपूर ग्रामीण भागातही गुन्हेगारी सुद्धा झपाट्याने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 2,187 नवे पोलिसांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव
पोलीस अधीक्षकाने गृह विभागाकडे सादर केला। शहरातही पोलिसांची 391 नवी पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे शपथपत्र पोलीस आयुक्तांनी सादर केलं आहे। न्यायालयाने या प्रस्तावावर गृह विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, मात्र गृह विभागाने या आदेशाकडे स्पेशल दुर्लक्ष केले आहे मित्रांनो। याशिवाय रिक्त पदे भरण्याबाबतही न्यायालयाने सूचना केल्या होत्या, मात्र मागील 9 महिन्यांपासून पोलिसांच्या नवीन पद भरती प्रक्रियेत काहीच प्रगती होत नाही असं सध्या न्यायालयाने सुद्धा हा जे काही गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांना सोमवारी याबाबत उच्च न्यायालयात शपथपत्र त्यांनी दाखल केलं की बाबा जे काही पोलीस भरती आहे, जे काही गृह विभागाला शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या पदभरतीबाबत म्हणजे बघा 12 मार्च 2025 रोजी प्रस्ताव प्राप्त झाले होते। त्यानंतर या प्रस्तावांना वित्त विभागाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले। तुम्हाला माहिती आहे कुठलीही भरती काढायची असेल तर वित्त विभागाची ही मंजुरी घ्यावीच लागते। आणि बघा 2 मे रोजी वित्त विभागाला निधी मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता, तर वित्त विभागाने या प्रकरणी 3 रोजी म्हणजे काही 3 जून आहे या म्हणजे पोलीस भरतीची मीटिंग झालेली आहे मित्रांनो। आपण इकडे तिकडे काय बोलत असलो तरी हे 3 जून आहे, या 3 जून रोजी पोलीस भरतीविषयी ही मीटिंग झालेली आहे मित्रांनो। आणि या राज्याने ज्यावेळेस मीटिंग झाली 3 जून रोजी जे काही वित्त विभागाची मीटिंग झाली त्यावेळेस अक्षरशः त्यांनी हसण्यासारखं एक कारण दिलेलं आहे की बाबा आमच्याकडे सध्या जे काही वित्त विभाग नेमकं काय म्हणताय बघा की जे काही नवीन पोलीस भरती आहे ते नवीन पोलीस भरती काढण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही। सध्या वित्त विभागाने हे कारण पुढे केलेलं आहे। अक्षरशः हसण्याजोगी गोष्ट आहे, कारण तुम्हाला तुमचा मुलगा रुसला म्हणून तुम्ही अक्षरशः स्वित्झर्लंडला बाहेर देशाला चाललेलं विमान तुम्ही वरच्यावर फिरू शकता आणि त्यासाठी तुम्ही 1-2 तासासाठी 1-2 कोटी तुम्ही खर्च करू शकता। परंतु जे काही गोरगरिबांची मुलं, कष्ट करून जगणाऱ्याची मुलं ज्यावेळेस अक्षरशः पाटेपासून दिवस रात्र जे काही रक्ताचं पाणी करतात त्यांच्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा नाही, ही अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यावर सुद्धा आपल्या बऱ्याच मुलांचे सध्या वय सुद्धा संपत आहेत। अशा बऱ्याच समस्या असताना जे काही वित्त विभागाने कारण पुढे केलेलं आहे की सध्या पैसा नसल्यामुळे आम्ही ह्या जी काही नवीन पोलीस भरती आहे ती काढू शकलो नाही। परंतु हे न्यायालयाने यांचं कारण अजिबात ऐकलेलं नाही। त्यांना सरळ जे काही वित्त विभागाचे मुख्य सचिवांना सरळ सांगितलेलं आहे आणि उपसचिवांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते 27 जून पर्यंत तुम्ही जे काही न्यायालयाने जी त्यांना नोटीस दिलेली आहे अवमानाची, म्हणजे तुम्ही जे आम्ही सांगितलं ते तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टाने सरळ त्यांना गृह विभागाला आणि गृह सचिवांना सुद्धा नोटीस बजावलेल्या आहेत मित्रांनो। आणि जे काही नागपूरचं जे काही सारखं आपल्या बातम्या बघत आहोत की बाबा नागपूरच का इतकं म्हणजे सारखं बातम्या देत आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पोलिसांची सध्या आवश्यकता आहे आणि आवश्यकतेबरोबरच तिथं सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे। तर नेमका तिथं खर्च होणार किती आहे हे आपण बघणार आहोत। बघा शहर विभागाचा जे काही अंतर्गत 36 पोलीस ठाणे आणि 5 पोलीस उपायुक्त परिमंडळ आहेत, तर शहर पोलिसांची 391 पदे भरण्यासाठी अंदाजे 17 कोटी 9 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। आणि शहराच्या सीमेलगत असलेला जो काही ग्रामीण भाग आहे त्या गुन्ह्याचे प्रमाण देखील झपाट्याने सध्या वाढत आहे। ग्रामीण भागात 2187 नवी पोलिसांची पदे निर्माण करण्यासाठी 236 कोटी रुपयाचा सुद्धा खर्च अपेक्षित आहे। या कारणामुळेच जे काही खंडपीठाला त्यांनी कारण सांगितलेलं आहे की वित्त विभागाकडे सध्या पैसा नाही, त्यामुळे आम्ही पोलीस भरती काढले नाही, असं त्यांनी कारण जरी पुढे केलं असलं तरी न्यायालयाने मात्र त्यांना 27 तारखेपर्यंत हे जे काही त्यांना उत्तर द्यायचं आहे किंवा जे काही तुम्ही करायचं आहे ते लवकरात लवकर करा असा सरळ आदेश हे त्या उच्च म्हणजेच नागपूर खंडपीठाने हे तेथील गृह विभागाला दिलेला आहे, गृह सचिवांना दिलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे एका जर आयुक्ताला इतका खर्च येत असेल तर अख्ख्या महाराष्ट्र जी काही पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीसाठी नेमका किती खर्च येणार आहे तुम्हाला माहिती असेल। सध्या महाराष्ट्र जे काही सरकार आपलं आहे देवेंद्र भाऊ यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यासाठी सध्या पैसा वाटप आणि उधळपट्टी सध्या सुरू आहे। याचा पैसा
आदिवासींचा पैसा पळव, मागासवर्गीयांचा पैसा पळव, ह्या जी काही योजनेतला पैसा पळवून हे सध्या पैसे वाटप चालू आहे. आणि जो काही पैसा वाटप आहे त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. जे काही ज्याप्रमाणे त्यांनी विधानसभा जिंकली लाडकी बहीण आणून, त्याचप्रमाणे जे काही मुंबईचं जे काही आता सध्या महानगरपालिकेचं म्हणजे विलेक्शन होणार आहे तोपर्यंतच सध्या ही जी काही लाडकी बहीण योजना आहे यासाठी हे सत्ता मिळवण्यासाठी सध्या उधळपट्टी चालू आहे. आणि सध्या महानगरपालिका सुद्धा विलेक्शन 2-3 महिन्यावरती झालेलं आहे. त्यामुळे नेमकं पोलीस भरती कधी निघते हे आपण बघणार आहोत. कारण का 27 तारखेला यांचं जे काही 27 जून आहे या तारखेला हे गृह सचिव जे काही शेटे साहेब आहेत ते जे काही खंडपीठ आहे न्यायालयाचं त्यांना कळवणार आहे. आपण सुद्धा याच्यावरती 27 तारखेपर्यंत आपण याची वाट बघूया. आणि जे काही आता सध्या आपलं सोलापूर सिटीचं सकाळ पेपर जो आहे त्यामध्ये कधी 10,000 कधी 12,000 हे पद सांगितले जातात. परंतु हे जे काही पद आहेत हे नेमकं कोण त्यांना माहिती देतं वेळोवेळी हे समजण्यास भाग नाही. कारण का गृह खात्याकडून किंवा जे काही मंत्रालयाचं जे काही म्हणजे पोलीस खात्याचा जो काही टेबल असतो त्या टेबल करून अधिकृत अशी कुठली बातमी येत नाही. परंतु जे काही सकाळचा पेपर आहे, इतर पेपरला कुठली बातमी नसते, परंतु सकाळ पेपरला मात्र पोलीस भरतीची हमेशा बातमी असते. त्यामुळे ती बातमी खरी ठरते का 27 तारखेपर्यंत आपण वाट बघूया की नेमकं हे उत्तर काय येणार आहे. आणि जाहिरात सुद्धा काही दिवसामध्ये पडू शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क राहा, तुमचं ग्राउंड प्रॅक्टिस आणि अभ्यास सुद्धा चालू ठेवा. कारण तुम्हाला माहिती असेल पोलीस भरती कधीही निघू शकते. आणि तुम्ही बघितलं असेल पावसामध्ये सुद्धा गेल्या वेळेस पळवण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ मोठा होत आहे मित्रांनो. यापुढे जो काही व्हिडिओ घेऊन येणार आहे तो मी लाईव्ह जे काही मराठी व्याकरण आहे त्याच्यावरती वर्णमाला हा विषय सध्या आपला टॉपिक चालू आहे तो मी घेऊन येणार आहे. त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. कारण मी जर व्हिडिओ बनवलो तर तो व्हिडिओ त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच विविध पोलीस भरती रिलेटेड आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतात. जय हिंद.